तर 1000 लिटरचा आर ओ प्लॅन्ट आज आपण सर्व्हिसिंग करणार आहे. हा बॅरल घेतला आहे. त्या बॅरल मध्ये आपण 40 लिटर पाणी ओतणार आहे. 20 लिटरचे 2 टँक आहे. आपल्याकडं केमिकल सर्व्हिसिंग साठी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक ते 2-2 किलो आपण वापरून आज सर्व्हिसिंग करणार आहे. हे पहा, पहिला आपण काय करू, ते पाणी ओतून घेऊ ड्रम मध्ये. अशा पद्धतीने आपण 2 बॉटल पाणी घेतले आहे. तर याचे 2 पॅकेट आपण या बॅरल मध्ये आता ओतणार आहे. अजून एक असे 2 किलो आपण टाकले आहे. हे केमिकल चांगलं मिक्स करून घ्यायचे आता. तर 30 मिनिट आपण हे केमिकल पहिलं फिरवलं आहे. ऑर्गॅनिक 2 किलो आणि 40 लिटर पाणी असं आपण फिरवलं आहे. आता आपण 10 मिनिट बंद ठेवणार आहे. 10 मिनिट आपण अशाच पद्धतीने प्लॅन्ट बंद ठेवणार आहे आणि नंतर फ्लशिंग करणार आहे. तर हे 30 मिनिट फिरवून 10 मिनिटं आपण प्लॅन्ट बंद ठेवून आता आपण फ्लशिंग करणार आहे. फ्लशिंगला फक्त पाणी फ्लश करायचंय. तर हे असं जोडलं होतं मी, टाकीचा वाल बंद केला होता आणि तिथून मी CIP केली होती. तर टाकीचा वाल चालू केलाय, CIP बंद केली. आता प्लॅन्ट मेम्ब्रेन फ्लश करतो. इनऑर्गॅनिक आरो मेम्ब्रेन क्लीनर. तर आता आपण परत 40 लिटर पाणी घेतलं आहे. पहा, या 2 बॉटलनी मोजून 40 लिटर पाणी घेतलं आहे. या पाण्यामध्ये आपण हे 2 किलो टाकणार आहे. हे केमिकल आपण आता ह्याच्यामध्ये टाकले आहे. 2 किलो टाकले आहे, 40 लिटर पाणी आहे. तर आता हे आपल्याला 30 मिनिट फिरवायचे आहे. आपल्या माती निघायला सुरुवात होते. 30 मिनिट आपण इनऑर्गॅनिक फिरवले आहे. 10 मिनिटांसाठी आपण प्लॅन्ट बंद करणार. 10 मिनिटांनंतर फ्लशिंग करणार. 10 मिनिटं असंच. आता फ्लशिंग.
1100 आहे. म्हणजे प्युअर वॉटर पण 1100 आहे. आणि हा TDS काय ते